औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. मागच्या आठवड्यापूर्वीच म्हणजेच 28 फेब्रुवारी 2026 पासून इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका यांनी युद्ध पुकारले आहे. तोडीस तोड म्हणून की काय, इराण देखील प्रतिहल्ले करत असताना आपल्याला दिसून येत आहे. मात्र या युद्धाचा भडका थेट क्रूड ऑइल म्हणजेच कच्च्या तेलावरती याचा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशांवरती आता त्याची झळ बसणार आहे. अर्थातच भारतात आता गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल 60 रुपयाची वाढ आजपासून लागू झाल्याने सोलापुरात गॅस सिलेंडरची टाकी यापूर्वी 860 रुपये 50 पैशाला मिळत होती, ती आता थेट 920 रुपये 50 पैशाला मिळत आहे. इतकंच नाही तर घरगुती गॅस व्यतिरिक्त कमर्शियल टाक्या म्हणजे हॉटेल व्यावसायिकांना लागणाऱ्या कमर्शियल टाक्या, व्यावसायिक टाक्यांमध्ये सुद्धा 115 रुपयाची भरघोस वाढ करण्यात आली आहे. त्यासोबतच भारतात घरगुती गॅस व्यतिरिक्त व्यावसायिक सिलेंडरला म्हणजेच हॉटेल व्यावसायिकांना गॅसच्या टाक्या पुरवठा थांबवण्याचे आदेश पेट्रोलियम मंत्रालयाकडून देण्यात आल्याने त्याचा थेट परिणाम हॉटेल व्यावसायिकांवरती होत आहे. त्यासोबतच सध्या मागील 2 दिवसांपासून म्हणजेच कालपासून आज सुद्धा अनेक समस्यांना सामान्य ग्राहकांना जावं लागत आहे. म्हणजेच एकंदरीत पाहता गॅसचा नंबर लावण्यासाठी जो IVR आहे त्या IVR वर कॉल करून गॅस नंबर लावण्याचा प्रयत्न केला असता IVR कडून रिस्पॉन्स मिळत नाहीये. तसेच प्रत्यक्षात गॅसच्या दुकानात जाऊन नंबर लावण्याचा प्रयत्न केला असता सुद्धा गॅसचा नंबर लागत नसल्याच्या तक्रारी सोलापुरात ग्राहकांकडून व्यक्त करण्यात येत आहेत. त्यामुळे गॅस सिलेंडर घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आपण ही दृश्य जे पाहत आहेत ते सोलापुरातील गॅस घेण्यासाठी, घरगुती गॅस घेण्यासाठीची जी रांग लागलेली आहे मोठ्या प्रमाणात, ती आपण ही दृश्य पाहत आहोत. कशा पद्धतीने गॅसचा तुटवडा निर्माण होणार आहे अशी अफवा पसरली आणि सोलापुरात देखील मोठ्या प्रमाणात गॅस घेण्यासाठी घरगुती ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात रांगा लावल्याचं दिसत आहे. इतकंच नाही तर गॅस टाकी घेण्यासाठी सुद्धा IVR बंद असणे किंवा सर्व्हरचा प्रॉब्लेम असणे आणि नंबर लावताना अनेक अडचणी निर्माण होणे या कारणाने घरगुती ग्राहकांना मोठा फटका बसत असल्याचं देखील पाहावयास मिळत आहे. इराण, अमेरिका, इस्रायल यांचे युद्ध असे चालले तर लवकरच पेट्रोल, डिझेल, केरोसिन सुद्धा वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि त्याचा थेट परिणाम भाजीपाला वाहतुकीवर होणार आहे. कारण ट्रान्सपोर्टेशन वाढलं तर मग त्याचा इम्पॅक्ट हा भाजीपालावरती होणार आहे आणि त्यामुळेच एकंदरीत भारतात इनडायरेक्टली का होईना महागाईची झळ आपल्याला सोसावी लागणार आहे की काय, आता तसेच जाणवू लागलेले आहे. इम्रान सगरी, लोकप्रधान न्यूज, सोलापूर. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं, त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.